जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज फ्रायडे आहे, आज सुट्टी आहे आपल्याला. निवांत उठलो, आता कामं करायची आहेत बाकीची. कंपनीत काम करणाऱ्यांच्या सगळ्यात आनंदाचा दिवस म्हणजे त्यांचा आठवड्याची सुट्टी. तर आपल्याला आज भरपूर काम आहेत. कपडे धुवायचे, हे टेरेस क्लीन करायचे. आज दोघाला पण सुट्टी आहे. तर पहिल्यांदा आपल्या रूमची स्वच्छता चालू आहे. तर बघू शकता, हा भाई इकडं रूम क्लीन करतोय. तो भाई रूम साफ करत होता तोपर्यंत बाहेर आपण आणि कपडे सर्व धुवून घेतले. काम करून जोराची भूक लागली होती. मग काय बनवलं जेवायला, बसलो जेवण करायला. दुपारा जेवण करून जे आम्ही झोपलो होतो ते आता उठले डायरेक्ट. हा भाई बघा. अरे भाई भाई हा ऋषिकेश. हा भाई म्हणल्यावर याला राग आला. हा ऋषिकेश आहे. नाही नाही, हा ऋषिकेश भाई बन. मी व्हिडिओ टाकणार. आता संध्याकाळच्या जेवणाचं आपल्याला नियोजन करायचंय. तर आज संध्याकाळी जेवणाला आपल्याकडे आहे पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि फोडणीचा भात. तर इथं डाळ पुरणपोळी, कोल्हापुरी पुरणपोळी, सोलापुरी बटाटा आणि भात कुठला सपाळ्याचा भात. सपाळ्याचा भात आहे, कोल्हापूरची पुरणपोळी आहे आणि सोलापूरचं काय बटाटा. सोलापूरची स्पेशल बटाटा भाजी आहे, कोल्हापूरची पुरणपोळी आहे आणि सपाळ्याचा भात आहे. तर बनवायचा आला, आपण बघू आता. ऋषी डाळ शिजवतोय. आपली डाळ शिजून झाली, आता त्याला वाटायचं काम चालतं. आपल्याकडे काय नाही, वर वाटा नाही, त्यामुळं ऋषीनं चांगली आयडिया दिली. काय चाळणीमध्ये काय खलबत्यानं हे करायचं आलं. तुम्ही बघू शकता खाली काय म्हणते ते मला खाल्लं पुरण. शब्दाकडे किती विसरते. पुरण मला कसं पडतंय. ऋषीच्या बायकोला काही टेन्शन नसणार आहे स्वयंपाकाचं, त्याच्यामुळे कोण जर इच्छुक असेल तर त्यांनी अप्लाय करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट खाली करा. मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करेन, तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट देऊन टाकतो. असा होत करून वर्गात भेटणं म्हणजे अवघड आहे. होत करून वर्गात भेटणार नाही, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मग तुमचा प्रस्ताव त्याच्याकडे नेला जाईल. पुरण बिरण आपलं लाटून झालं. तेव्हा पुरणाचे गोळे केले. हे इकडं कणिकचे गोळे, इकडं पुरणपोळी लाटतात. इकडं ऋषी पुरणपोळी भाजतोय. आता बघूया फुगती का पुरणपोळी, ही मेन आहे. जर पुरणपोळी नाही फुगली तर फेल आहे. पोळी फुगते का बघू आपण. ही जर पोळी नाही फुगली, काय फुगलीच नाही. रुको थोडा सबर करो, अभी टाइम है. मराठी बोल, मराठी दिवस आहे. ही मराठी माणसाचा चॅनल. हा सॉरी, खतरनाक पोळी फुगलेली आहे. हा चांगला आचार आहे, आज सिद्ध झालं ह्याच्यावरनं. आणि लागणार मेन पण मेन जी मेहनत आहे का, कणिक मळलं तो शिल्पकार आहे. कणिक मळणारा खरा शिल्पकार आहे ह्या पुरणपोळीचा. तर असू द्या, स्वतःच्या तोंडून स्वतःचं कौतुक काय बरोबर नाही. कणिक ज्याने मळलंय त्याची मेहनत आहे सगळी. आता एक एक पोळी करते, तोपर्यंत आपण दूध घेऊन या. हे मी 6 वेळा सांगितलं, पण व्हिडिओमध्ये पहिलेच वेळ होते त्याच्यामुळे सांगितलं. आपला स्वयंपाक बनवून झालेला सगळा, आता जेवाय बसलो.
कोल्हापूरचा बटाटा स्पेशल, ही कोल्हापूरची पुरणपोळी आणि सफाळ्याचा भात भात स्पेशल. हां, हे कोल्हापूरचे कारागीर ऋषिकेश देसाई ते ऋषिकेश देसाई आणि हे सफाळ्याचे वैदीप वर्तक बॅट्समन. तर आता पहिला जेवण घेऊया, आपण आईस्क्रीम खायला जाऊ पटकन. 10 वाजत आले. आणि तुम्हाला पण अशीच पुरणपोळी आणि बटाटा खायचं असलं, ऐक ना, थांब ना तुम्ही. तुम्हाला पण अशीच पुरणपोळी बटाटा वगैरे खायचं असेल स्पेशल, मी तुमच्या घरी बनवून खाऊ शकता. आम्हाला ऑलरेडी 10 वाजले आता बनवायला. धन्यवाद. आईस्क्रीम खायला आलतो, ऋषी स्पॉन्सर होता, पण त्याचं एवढं नशीब चांगलं आहे की सगळे दुकानं बंद झाली. असं त्या काय विषय नाही, आपण उद्या घेऊया. असं काय नव्हतं की आजच खायचं होतं, उद्या घेऊ आईस्क्रीम आता. तर त्याला कन्व्हिन्स करता करता मी थकायला लागलोय. त्याला या व्हिडिओच्या सुरुवातीला डान्स करता, तर तो म्हणतोय अपलोड कर नको व्हिडिओ. पण त्याला सांगितलंय समजावून, तिकडं वैदिकनं पण सांगितलंय समजावून, ते पण डान्स करतायत. हा अप्रतिम डान्स आहे. हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. पण जेवण करून खाली बसलोय आम्ही आता. तर जेवण बनवताना एक व्हिडिओ शूट केला आहे. आता डान्स आहे, 1 नंबर डान्स आहे. ते आता पुढं 10 सेकंद फक्त पुढे व्हिडिओ बघा. व्हिडिओ द्यास आहे कर. हां, तिकडे आतमध्ये तर हा किचनमध्ये स्वयंपाक करता करता गाण्यावर ठेका धरलेला आहे वैदीप आणि ऋषिकेशने. आजचा ब्लॉग हा एकदम मस्त चालू आहे. आज आपल्याला भरपूर नवीन कॉन्टेंट भेटलेला आहे. हे बघू शकता, अप्रतिम डान्स चालू आहे. जेवण वगैरे झाला, आईस्क्रीम तर खाली काय भेटले नाही. आता टाईम झाला, तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.